आज आपण बेसिक चाइल्ड एक्झामिनेशन बघणार आहे. बेसिक चाइल्ड एक्झामिनेशन मध्ये काय बघणार आहे, जर लहान बाळ OPDमध्ये आलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय काय एक्झामाइन करणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा जर लहान बाळ आपल्या OPDमध्ये आलं तर त्याचं ऑक्सिजन सॅच्युरेशन बघायचं आहे. ऑक्सिजन सॅच्युरेशन जर कमी झालेलं असेल तर त्या लहान बाळामध्ये एअरवे ऑब्स्ट्रक्शन रिलेटेड डिसीजेस असू शकतात, जसं की न्यूमोनिया, एम्पायसेमा, एखादा ट्यूमर, TB यासारखे डिसीजेस असू शकतात. त्यानंतर आपल्याला लहान बाळाचा पल्स रेट बघायचा आहे. नेहमी लहान बाळाचा पल्स रेट हा वाढलेलाच असतो, म्हणजे 110च्या पुढंच असतो. परंतु खूपच जास्त जर पल्स रेट वाढलेला असेल तर त्या लहान बाळामध्ये इन्फेक्शन झालेलं असू शकते किंवा फिवर असू शकतो. त्यानंतर लहान बाळाचा आपल्याला रेस्पिरेटरी रेट बघायचा आहे. रेस्पिरेटरी रेट हा लहान बाळाचा 12 ते 18 पर मिनिट एवढा असतो, परंतु तो जर वाढलेला असेल तर त्या बाळामध्ये इन्फेक्शन किंवा फिवर असल्यामुळं रेस्पिरेटरी रेट हा वाढलेला असू शकतो. त्यानंतर आपल्याला 8 स्टेपमध्ये लहान बाळाचं एक्झामिनेशन करायचं आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लहान बाळाच्या फोरहेडवर हात ठेवून टेम्परेचर पाहायचं आहे. त्यानंतर त्या लहान बाळाचं फॉन्टेनल पाहायचं आहे. फॉन्टेनल म्हणजे काय, तर टाळू बघायची. टाळू कुठं असते, फ्रंटल लोब आणि परायटल लोबमध्ये डायमंड शेपचे असते टाळू. मग ते टाळू जर आतमध्ये गेलेले असेल तर त्या लहान बाळामध्ये माल न्यूट्रिशन आहे. जर टाळू बाहेर बल्ज झालेले असेल तर इंट्राक्रॅनियल प्रेशर हे वाढलेलं आहे. इंट्राक्रॅनियल प्रेशर हे ब्रेन रिलेटेड डिसीजेसमध्ये, ट्रोमामध्ये, हेड इंजुरीमध्ये, त्यानंतर माल न्यूट्रिशनमध्ये यासारख्या कंडिशनमध्ये इंट्राक्रॅनियल प्रेशर हे वाढते. इंट्राक्रॅनियल प्रेशर वाढल्याच्या नंतरनं टाळू ही बल्ज झाल्यासारखी दिसते. त्यानंतर टाळू ही 12 ते 18 वीकमध्ये भरून येते. परंतु जर टाळू 12 ते 18 वीकमध्ये भरून नाही आली तर त्या व्यक्तीमध्ये हायड्रोसिपॅलस नावाचा डिसीज झाला असू शकते किंवा मग इन्फेक्शन झालेलं असू शकते, ब्रेन रिलेटेड डिसीजेस झालेले असू शकतात. त्यामुळं त्याची टाळू भरून येत नाही 12 ते 18 वीकमध्ये. त्यानंतर सेकंडली आपण पाहणार आहे त्या लहान बाळामध्ये आयलिड खाली करून पाहणार आहेत. आयलिड बघितल्याच्या नंतरनं जर पॅलर दिसत असेल तर त्या बाळाला ॲनिमिया असू शकते, व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी असू शकते, ट्रोमा असू शकते, ब्लड लॉस झालेला असू शकते वेगवेगळ्या कारणांनी. त्यानंतर लहान बाळाच्या डोळ्यामध्ये आपल्याला इक्टेरस दिसत असेल. इक्टेरस म्हणजे काय, तर येलोइश डिस्कलरेशन दिसत असेल. येलोइश डिस्कलरेशन दिसलं लहान बाळाच्या डोळ्यात तर त्यामध्ये लिव्हरचे डिसीजेस झालेले असू शकतात. कोणते लिव्हरचे डिसीजेस, तर हेपॅटायटिस A, हेपॅटायटिस B, जॉन्डिस, लिव्हर सिरोसिस, लिव्हर कॅन्सर यासारखे डिसीजेस. त्यानंतर लहान बाळाच्या डोळ्यामध्ये जर बायोटिक स्पॉट दिसत असेल तर त्यामध्ये व्हिटॅमिन Aची डिफिशियन्सी झालेली असू शकते. व्हिटॅमिन Aच्या डिफिशियन्सीमध्ये बायोटिक स्पॉट दिसतो. त्यानंतर लहान बाळाच्या डोळ्यातून जर डिस्चार्ज येत असेल तर त्यामध्ये बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शनमुळं तो डिस्चार्ज येऊ शकतो. त्यानंतर आपल्याला लहान बाळाच्या तोंडामध्ये टॉर्च लावून पाहायचं आहे. टॉर्च लावून पाहिल्याच्यानंतर आपल्याला टंगचं एक्झामिनेशन करायचं आहे. टंग जर पॅलर दिसत असेल तर त्यामध्ये ॲनिमिया असू शकते. टंग जर येलो दिसत असेल तर त्यामध्ये लिव्हरचे डिसीज असू शकतात. त्यानंतर थ्रोटमध्ये जर रेडनेस दिसत असेल तर त्यामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन हे झालेलं असू शकते. त्यानंतर तोंडामध्ये जर अल्सर्स असेल, अल्सर्स हे व्हिटॅमिन B12च्या डिफिशियन्सीमुळं असतात. त्यानंतर फूड सेन्सिटिव्हिटीमुळं, बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळं, व्हायरल इन्फेक्शनमुळं किंवा मग कॅन्सरचे अल्सर असू शकतात किंवा खूप जास्त दिवस स्मोकिंग केल्यामुळं, टोबॅको चिविंगमुळं हे अल्सर येतात. त्यानंतर आपण लहान बाळाचं कान पाहणार आहे. कानामध्ये जर डिस्चार्ज येत असेल कानातून, तर कानातून जर डिस्चार्ज येत असेल तर मग ते बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे येऊ शकते, व्हायरल इन्फेक्शनमुळे येऊ शकते किंवा कॉमन कोल्डमध्ये थ्रोट इन्फेक्शन होते आणि त्यामुळं इयर इन्फेक्शन होते. त्याच्यानंतर आपण लहान बाळाचं नेक रिजनमध्ये लिम्फ नोडचं एक्झामिनेशन करणार आहेत. दोन्ही हातांनी लिम्फ नोडचं एक्झामिनेशन करणार आहेत. जर लिम्फ नोडची साईज वाढलेली असेल तर मग इन्फेक्शनमुळे वाढलेली असते, बॅक्टेरियल व्हायरल. त्यानंतर जर नेकमध्ये स्टिफनेस दिसत असेल, स्टिफनेस म्हणजे फ्लेक्स करून पाहणार आहेत नेक,
जर स्टिफनेस असेल तर ते मेनिंजायटिसमुळं असू शकते, म्हणजे त्या बाळाला मेनिंजायटिस झालेला असू शकतो. त्यानंतर आपण रेस्पिरेटरी ट्रॅक्ट एक्झामिनेशन करणार आहेत. रेस्पिरेटरी ट्रॅक्ट एक्झामिनेशनमध्ये काय बघणार आहे? रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये पहिल्यांदा रेस्पिरेटरी रेट बघणार आहेत. त्यानंतर ऑस्कल्टेशन करणार आहेत. ऑस्कल्टेशन कुठं करणार आहेत? क्लेव्हिक्युलर रिजन, इन्फ्राक्लेव्हिक्युलर रिजन, क्लेव्हिक्युलर रिजन, इंटरकोस्टल स्पेसेस, त्यानंतर ॲक्झिलरी रिजन, बॅक साईडला सुप्रास्कॅप्युलर, इंट्रास्कॅप्युलर या रिजनमध्ये आपण ऑस्कल्टेशन करून बघणार आहेत. ऑस्कल्टेशनमधल्या साऊंडनुसार जसं की व्हिजिंग साऊंड येत असेल तर अस्थमा असेल किंवा न्यूमोनिया असेल यासारखे ह्यावरून आपण डायग्नोसिस करणार आहेत. त्यानंतर आपण लिव्हर आणि स्प्लीन पाल्पेट करणार आहेत. लिव्हर जर हिपॅटोमेगॅली असेल, हिपॅटोमेगॅलीमध्ये लिव्हर डिसीजेस असतील तर हिपॅटोमेगॅली दिसणार आहे. त्यानंतर लिव्हर सिरोसिस असेल तर हिपॅटोमेगॅली दिसणार आहे. लिव्हर कॅन्सर असेल यासारख्या डिसीजेसमध्ये आपल्याला हिपॅटोमेगॅली दिसणार आहे. त्यानंतर स्प्लेनोमेगॅली आपल्याला कोणत्या डिसीजेसमध्ये दिसणार आहे? स्प्लेनोमेगॅली ही आपल्याला मलेरिया, लिव्हर कॅन्सर यासारख्या डिसीजेसमध्ये दिसणार आहे. त्यानंतर एंटेरिक फिवर म्हणजे टायफॉईडमध्ये आपल्याला हिपॅटोमेगॅली दिसणार आहे. आणि सगळ्यात लास्टला आपल्याला लहान बाळाच्या रिस्ट पाहायच्यात, रिस्टची वाढ व्यवस्थित होतं आहे का. त्यानंतर पाम पाहायचा आहे लहान बाळाचा, पाम व्यवस्थित आहे का, पेलनेस वगैरे आहे का लहान बाळाच्या पामवर. जर असेल तर मग त्याला ॲनिमिया असू शकते, ब्लड कमी असू शकते. त्यानंतर आपण येलोइश डिस्कलरेशन होतं आहे का लहान बाळाच्या हाताचं किंवा नखांवरती येलोइश डिस्कलरेशन दिसते का. दिसत असेल तर त्याला लिव्हर रिलेटेड डिसीज असू शकतात, जसं की हिपॅटायटिस असू शकते किंवा मग जॉन्डिस असू शकते. त्यानंतर आपण लहान बाळाचे नखं पाहणार आहेत. नखावर क्लबिंग दिसते का. त्याच्यानंतर सायनोसिस दिसते का. सायनोसिस असेल तर मग लंग डिसीज असणार आहेत. त्यानंतर क्लबिंग असेल तर सर्क्युलेटरी सिस्टीम रिलेटेड डिसीज असणार आहेत. त्यानंतर यावरून सगळ्यावरून आपण मग डायग्नोसिस करणार आहे.